आज नेवासा येथे नागेबाबा संस्थेविरोधात उपोषण चालू आहे, त्या संदर्भात आपण शेतकरी संघटनेच्या वतीने इथं आलात का? हो बरोबर आहे, आलेलो आहे. मी जिल्हा उपाध्यक्ष आहे. तुमचं पूर्ण नाव काय? हरिगौर रामदास तुवर. ही शेतकरी संघटना कोणाची? ही शेतकरी संघटना शरद जोशी रघुनाथ दादा. आता सध्याला त्याचे राज्य उपाध्यक्ष कोण आहे? त्याचे राज्याचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजितजी काळे साहेब. आता हे जे उपोषण चालू आहे, या उपोषणाला तुमचा पाठिंबा आहे का? आमचा पाठिंबाच नाही, जे ॲडव्होकेट प्रेमक भाऊसाहेब हे आमच्या संघटनेत आहे. पण एक सुद्धा तुमच्या शेतकरी संघटनेचा कोणी इथं फिरकलं सुद्धा नाही. आज आपण जिल्हा उपाध्यक्ष, आपण आज इथं आले आहात. दत्तू निकम येऊन गेले, शिरसाट भाऊसाहेब येऊन गेले. कामधंद्याचे दिवस आहे, पाऊस नसल्यामुळं सर्व शेतकरी पिकाला पाणी देण्याच्या तयारीत आहे. आपण काय सांगा या पतसंस्थेविषयी, या उपोषणकर्त्या ज्या निर्माण केल्या गेल्या त्या अतिशय जाचकाठी आणि जे अग्रुमेंट करतात त्यावेळेस ते कुठल्याही ठिकाणी सह्या घेऊन टाकतात, परंतु शेतकऱ्याला गरज असती म्हणून शेतकरी सह्या करतो. आणि त्यांचा जर व्याजदर पाहिलं पत्रकार साहेब, तर रजाकारीच्या कायद्यात सुद्धा त्यावेळेस सुद्धा एवढा नव्हता, एवढा या पतसंस्थेवाल्याचा व्याजदर आहे. आणि जर 1 लाख काढले आणि त्या माणसानं जर 60, आमच्या टेबक भाऊसाहेबांनी 1 लाख काढले, 60,000 भरले, तरी 2 लाख भरा म्हणते. ही प्रवृत्ती शासनाने यांना कुठंतरी पायबंद घातला पाहिजे. शासनाचं कुठंतरी नियंत्रण असलं पाहिजे. टेमक यांनी थोडक्यात वाचा फोडली या पतसंस्थेच्या कारभाराला. जी शेतकरी संघटनेला फोडता नाही आली ती वाचा टेमक यांच्या उपोषणामुळं निर्देशन झाले. चुकीचं बोलू नका. टेमक भाऊसाहेब एक पदाधिकारी आमच्या शेतकरी संघटनेत हे प्रत्येक कार्यक्रमात हे रात्रंदिवस आमच्या बरोबर राहतात. नाही, या अगोदर कुठेही शेतकरी संघटनेच्या वतीने किंवा कोणत्याही संघटनेच्या वतीने या संस्थेच्या विरोधात, कोणत्याही संस्थेच्या विरोधात उपोषण व आंदोलन झाले नाही. बरोबर आहे, तुम्हाला माहिती नसून उपोषण झालं नाही. परंतु अजित काळेंनी गेली 2 वर्ष या तालुक्यात लक्ष घातल्यापासून सगळी यंत्रणा नीट केली. तहसील असल, रेवणी असल, पोलीस स्टेशन असल, पतसंस्था असतील, आलो नाही असं नाही आहे का. अजित काळे साहेबांनी जेवढं पतसंस्थेच्या बाबतीत काम केलं तेवढं भ्रष्टाचार कसं काय होतोय? हा भ्रष्टाचार नाही, हे सगळे शासनाने याच्यावर कंट्रोल आणलं पाहिजे. की तुम्ही जर शेतकऱ्याला नडून पैसे घेत असाल तर ती तरतूद केली पाहिजे की त्या पतसंस्था चालकाला जेलमध्ये घातलं पाहिजे. टेमक यांनी बरेचसे भ्रष्टाचार काढले आहे त्यांचे, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी मीडियासमोर मुलाखत देताना सुद्धा सांगितलं आहे.